नमस्कार. आजच्या भागामध्ये जर आपण शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर मैनाचं रडगाणं सुरू होतं. त्यानंतर सायलीला तिचं वागणं पटत नाही, पण तेवढ्या पुरता का होईना तो टॉपिक थांबतो. नंतर सायली सगळ्यांना घरच्यांना सांगते की माझे आई वडील चुकीचे आहेत, त्यांना चुकीचं दाखवा. आणि त्यानंतर प्रोमोमध्ये खूप सारे ट्विस्ट आहेत, ते बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडते. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे मैना अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा ती म्हणते ऑफिस तर खूप छान आहे, खरंच सायली खूप मस्त आहे. तेवढ्यात तिचं लक्ष त्या भाईकडे जातं आणि मैनाच्या चेहऱ्याचा रंग उडून जातो. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो तुम्ही यांना ओळखलं का आणि तुम्ही एवढ्या घाबरल्या का. तेव्हा ती म्हणते काय नाही, मी यांना ओळखत नाही, मला असं वाटते इथे थांबून काही उपयोग नाही, मी घरी जाते. तेव्हा सायली म्हणते आई तू खोटं बोलू नको, तू यांना ओळखते हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे, कारण की यांच्याजवळ तुने काही पैशांसाठी मला विकलं होतं. तेव्हा मैनावती म्हणते तू काय बोलते बाळा, असं काहीच नाही आहे, तुझा खूप मोठा गैरसमज होत आहे, मी तुझी आई आहे, मी तुझ्या बाबतीत अशी कशी काय करू शकते, ह्या बाईवरती विश्वास ठेवून तू माझ्यावरती आरोप करते, हे काही बरोबर नाही. तेव्हा ती बाई म्हणते मी बरोबरच बोलत आहे, तुने आणि तुझ्या घरच्यांचे खाण्यापिण्याचे हाल होते म्हणून तर तू स्वतःहून तुझ्या मुलीला माझ्याकडे विकलं होतं, आता खोटे आळ माझ्यावरती घ्यायचे नाही. तेव्हा मैनावती म्हणते काय ग बाई काही बोलू नको, मी तर तुला ओळखत सुद्धा नाही, मग सायली तू हिच्यावरती विश्वास ठेवून माझ्यावरती अविश्वास दाखवते, हे काही बरोबर नाही. तेव्हा सायली म्हणते त्यांनी आम्हाला सगळं खरं सांगितलं आहे, आई तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा ती म्हणते नाही मी असं काहीच केलं नाही, मी आणि तुझ्या बाबाने दिवस रात्र कष्ट केले आहेत आणि त्याच्याने आम्ही 2-2 दिवस कधी कधी उपाशी असायचो, पण असं वाईट मार्ग आम्ही कधीच निवडला नाही. तेव्हा ती म्हणते माझ्या जीवावरती ते तुमचं टेलरिंगचं दुकान ओपन झालं आहे, मग तू आता माझ्याशी चिटिंग करणार, माझ्या विरुद्ध तक्रार करणार का, हे मी खपून घेणार नाही. तेव्हा मैनावती म्हणते कोण कशाचं काय, मी काहीच केलेलं नाही आहे, उगाच माझ्यावरती वाटेल ते आरोप करू नका, मी खरंच जावई बापू तुम्ही मला यावेळेला पदरात घ्या प्लीज, नाहीतर मी तुमचे पाय सोडणार नाही. ती अक्षरशः अर्जुनच्या पायावरती पडते. ते बघता सायली म्हणायला लागते आई काय चाललंय तुझं, हे यांचं ऑफिस आहे, इथे तमाशा नाही पाहिजे. तेव्हा ती म्हणते माझी मुलगी माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, मग प्लीज आता जावई बापू तुम्ही तरी विश्वास ठेवा ना. तेवढ्यात ती बाई म्हणायला लागते ही आणि हिची मुलगी सुद्धा अशीच होती, पैसे दिले पण पळून गेले. तेव्हा अर्जुन म्हणतो शांत व्हा तुम्ही, मी तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, आता रडगाणं बंद करा. तेवढ्यात तो लगेच तिला पाणी देतो. तेव्हा ती म्हणते बरं झालं जावई बापू तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा सायली म्हणते आतापुरता हा विषय बंद केला आहे, पण असं समजू नको की हा विषय कायमचा बंद झाला. तेव्हा ती म्हणते जा तुला जे शोधायचं शोध, मी काही केलंच नाही आहे तर मला भीती कसायची. तेवढ्यात अर्जुन म्हणायला लागतो ह्या बाईने जे काही केलं आहे ना याचीला शिक्षा व्हायला पाहिजे, मी लगेच पोलिसांना बोलवतो. तर दुसरीकडे प्रिया सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा ती विचार करते आता सायली आणि अर्जुन मैनावतीला घेऊन गेले आहेत, म्हणजे याच्या हातात नक्कीच काहीतरी लागलं आहे ज्याच्यामुळे हे एवढे घाबरलेले आहेत. तेवढ्यात इकडे अश्विन म्हणायला लागतो उद्या माझी एक इम्पॉर्टंट कॉन्फरन्स आहे आणि तिथे मला खूप काम असणार आहे, एक काम करते का तन्वी तू माझ्यासाठी कॉफी आणते का. तेव्हा ती म्हणते तुझ्या हात काय मोडले आहेत का, तू स्वतः आणू शकतो ना. तेव्हा तो म्हणतो मी दरवेळेला काम करतोय, आज मी खरंच बिझी आहे त्याच्यामुळे तर तुला सांगत आहे. तेव्हा ती म्हणते मग काय तुला वाटते मी रिकाम टेकडी आहे का, ते जे तुझे प्रत्येक ऑर्डर ऐकायला कोण समजतो कोण तुम्हाला. तिथे बाहेर ती सायली मला येऊन जाऊन टोमणे मारते आणि आता तू सुद्धा मला नोकरासारखं ट्रीट करणार आहे का, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा तो विचारतो काय झालंय तुला, कोणी काही बोललं का. तेव्हा ती म्हणते कोणी काही बोलायला नको, तुला कधी काही फरक पडला आहे का. ती चिडून तिथून निघून जाते. दुसरीकडे सायली सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो मला समजले बायको, तुला या सगळ्याचा त्रास झाला असेल ना, आज जे काही झालं ते तुझ्यासाठी जरा हेक्टिक असेल ना. तेव्हा तिला आठवण येतं की माझ्या आईने कसा रडगाणा घातला होता, हे सगळं अगदीच चुकीचं आहे. तेव्हा ती म्हणते एक गोष्ट जर समजली आहे की माझे आई वडील आपल्याशी खूप खोटं बोलत आहेत आणि त्या बाईमुळे मला जास्तीच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत, आता यांच्या मागे पुढे काय आहे हे सगळं शोधणं सुद्धा खूप चांगलं वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो मला आता समजते तुला
खरं म्हणजे तुझ्या लहानपणी खूप काही स्ट्रगल करायला लागली म्हणून तुला त्या कोपऱ्यामध्ये जायचंच नाही आहे, तू सगळ्या गोष्टी ब्लॉक केल्या आहेत. तेव्हा सायली म्हणते मला असं काही वाटलंच नाही हो. खरं म्हणजे जेव्हा हे सगळं घडत होतं ना तेव्हा मला अशी फिलिंग होती की हे माझं आयुष्य नाही, कुठल्या तरी दुर्दैवी मुलीचं आयुष्य होतं आणि मी तिराहितीसारखे सगळं बघत होते. मला वाटलीच नाही ही माझी स्टोरी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तू सगळं ब्लॉक करतेस आणि त्याच्याचमुळे तुला काही समजत नाही आहे. तेव्हा ती म्हणते पण एक गोष्ट क्लिअर आहे, आता लोखंडेचा जोपर्यंत मी ठाव ठिकाण लागत नाही ना तोपर्यंत मी शांत राहणार नाही आणि आता घरच्यांनाही मी सतर्क करेन की त्यांच्याशी हे सगळं वागणं बंद करा. तेव्हा अर्जुन म्हणतो काय बोलतेस तू एवढ्या लवकर घरच्यांना सगळं सांगते. तेव्हा ती म्हणते हो, जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सगळ्यांशी लपवलं होतं ना तेव्हा किती तमाशे झाले होते तुम्हालाही माहिती आहे, म्हणून मला नाही वाटत आता आपल्याला काही लपवायला पाहिजे. आपण जे काही असेल ना घरच्यांना स्पष्ट आणि क्लिअर सांगावं आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना मेसेज करून बोलवते. तेवढ्यात ती अर्जुनला हे मेसेज करते. तेव्हा अर्जुन म्हणतो काय माझी बायको आहे इथे मला सांगून गेली तरी सुद्धा मलाही मेसेज केला आहे, म्हणजे ही खरंच वकिलाची बायको शोभते. त्याच्यामुळे तर बायको मी लगेच आलो, थांब जरा. तो लगेच तिकडे जायला लागतो. इकडे प्रिया बाहेर असते. तेवढ्यात अस्मिताला मेसेज येतो आणि अस्मिता पूर्णाजींच्या खोलीमध्ये जाते. एक एक करून सगळेजण पूर्णाजींच्या खोलीमध्ये जायला लागलेले असतात. ते बघता प्रिया विचार करायला लागते म्हणजे हे सगळे पूर्णाजींच्या खोलीमध्ये भेटून काहीतरी डिस्कस करणार आहेत, मलाही तिथे जायला पाहिजे. माझं नशीब तर इतकं खराब आहे ना की जो तो जातो आणि मी सगळ्यांच्या दरवाजाच्या बाहेर कान लावत असते. हेच माझं आयुष्य झालं आहे. तेवढ्यात सायली इकडे सगळ्यांना गोळा करते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय झालं सायली, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा सायली म्हणते मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. माझे आई वडील जेव्हापासून या घरात आले आहेत ना तेव्हापासून जे काही ते वागतायत ते मला माहिती आहे. सगळ्यांना खटकत आहे पण कोणीच त्यांना काहीच बोलत नाही. सगळेजण त्यांची चूक पदरात घालत आहे. हे मला पटलेलं नाही आहे. तेव्हा कल्पना आणि प्रताप म्हणायला लागतो अगं ठीक आहे, त्यांची परिस्थिती खूप खराब होती आणि त्याच्याचमुळे त्यांनी खूप बारीकाईने आयुष्य बघितलं आहे, मग थोडाफार लालच केलेला चालतो ग. तेव्हा ती म्हणते नाही, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना सोडत गेलो तर ती जास्त जास्त करत चालले आहेत. त्यांचा लोभी स्वभाव, फक्त स्वतःचा विचार करणं हे मला पटत नाही आहे आणि माझे आई वडील आहेत म्हणून तुम्ही सगळे त्यांना निग्लेक्ट करता, हेही चुकीचं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते जे पहिल्या दिवसापासून आपल्या घरात आले आहेत ना तेव्हापासूनच मला त्यांचं वागणं खटक आहे, पण सायली ते तुझे जन्मदाते आहेत, मग आपण त्यांच्याशी असं वागणं मला चांगलं वाटत नाही. तेव्हा सायली म्हणते आता मी तुम्हाला स्वतः सांगते ना की तुम्ही जेव्हा ते कोणतीही चूक करतील ना तेव्हा तिथल्या तिथे त्यांची चूक त्यांना दाखवून द्यायची, म्हणजे काही प्रॉब्लेमच होणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो सायलीच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी खूप दिवसापासून सुरू आहेत आणि त्याच्याचमुळे तिने आता हा निर्णय घेतला आहे. मीही जावई म्हणून खूप गोष्टी निग्लेक्ट केल्या आणि सगळ्याच गोष्टी आता हातबाहेर चालल्या आहेत. तेव्हा सायली म्हणते मी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट करते, आता त्यांनी जी काही चूक करतील ना तिथल्या तिथे त्यांना त्या चुकीवरती ओरडायचं आहे आणि कोणीच त्यांचा पाठपुरावा करायचा नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणतात खरंच सायली तुला हे सगळं वाटतंय का, हे सगळं करणं गरजेचं आहे का, अचानक तुझ्या मनात हे सगळं का सुरू आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अचानक नाही, सायली खूप दिवसापासून या सगळ्याचा विचार करत आहे. तेव्हा सायली म्हणते मला खूप साऱ्या गोष्टी समजलेल्या आहेत पण ती वेळ आली की मी सगळं काही तुम्हाला एक्सप्लेन करेल, पण आता तरी तुम्ही माझं एवढं ऐकलं तरी पुरेसं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर प्रिया अक्षरशः घाबरते आणि म्हणते सायलीला असं काय समजलं आहे जी मैना आणि सदाशिवच्या ती मागे लागली आहे. मला तर असं वाटते तिला हे तर समजलं नसेल ना की मैना आणि सदाशिवची मी मुलगी आहे आणि ती मला सुद्धा त्यांच्याबरोबर बाहेर काढणार असेल. ती अक्षरशः घाबरून गेलेली असते. थोड्या वेळानंतर अर्जुन इकडे विचार करायला लागतो खरं म्हटलं तर माझी चूक झाली की मी यांचा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं नाही. मी सायलीला भेटवण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी काहीच चेक केलं नाही आणि त्याच्याचमुळे ही सगळी गडबड झाली आहे. पण आता मला माझ्या बायकोच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि तिला जे हवं नको ते सगळं बघायला पाहिजे. त्याच्याचमुळे मी प्लॅन ऑफ ॲक्शन बनवते. तेवढ्यात तिथे सायली येते आणि त्याला कॉफी द्यायला लागते. ते बघता अर्जुन म्हणायला लागतो बायको हे बघ काय आहे, मी तुझ्यासाठी प्लॅन बनवला आहे. तेव्हा ती म्हणायला लागते कसला प्लॅन आणि काय चाललंय हे सगळं. तेव्हा तो सांगतो मी प्लॅन बनवला आहे की लोखंडेंचं आपण मागचं पुढचं सगळं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करू. तेव्हा ती म्हणते अच्छा एवढी तुम्हाला सुदबुद्धी कुठून सुचली, एवढे दिवस मी बोलत होती तेव्हा काय तुम्ही मूग गिळले होते का. तेव्हा तो म्हणतो तसं नाही ग, काल त्या बाईला भेटलो ना तेव्हापासून
माझा संशय खरा ठरला आहे आणि मला असं वाटते आपल्याला त्यांच्याबद्दल शोध घ्यायला पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, अच्छा अच्छा, त्या बाईने सांगितलं म्हणून तुम्हाला ते खरं वाटलं आणि स्वतःची बायको एवढी मरमर करून सांगत होती तेव्हा तुमचा विश्वास नव्हता बसत ना. पण आता एक गोष्ट आठवण ठेवा, मला तुमच्या मदतीची गरज नाही. जेव्हा मधुभाऊंची केस चालली होती तेव्हा मीच सुद्धा तुमची असिस्टंट म्हणून तुमचा पाठपुरावा केलेलाच आहे आणि तुम्हाला चांगलं असिस्ट केलं होतं. मग कोणाचं मागचं पुढचं काय शोधायचं आहे, कसं शोधायचं आहे हे सुद्धा मला जमते, म्हणून आता तुमची मला गरज नाही आहे. मी सगळं माझ्या परीने हँडल करेल, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणाला, तो माझी बायको ही विचित्रच आहे, माझं कधी ऐकेल काय जाणो. तेवढ्यात तो म्हणाला, तो मला आता ना चैतन्याला नाही तर त्या पोलिसांना फोन करायला पाहिजे. तेवढ्यात चैतन्य त्याला कॉल करतो आणि म्हणतो, काय रे, आपल्याला सावंतांकडे जायचं आहे ना. तेव्हा अर्जुन विचारतो, काय रे, तू माझ्या घरामध्ये सीसीटीव्ही लावला आहेस का, जे तुला सगळं कळतं. तेव्हा तो म्हणतो, काय झालं, तू असं का बोलतोय. तेव्हा तो म्हणतो, मी सुद्धा आता सावंतांनाच कॉल करणार होतो, तिकडे जायचा विचार केला होता. तेव्हा तो म्हणतो, तू विसरतोय का, आपल्याला ते केस संदर्भात त्याच्या इकडे जायचंच आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो रे, खरंच मी विसरलो. मी तुला एक गोष्ट खरी सांगतोय, लग्न करू नको. लग्न केल्यानंतर बायको एवढे विचार डोक्यात असतात ना की केसबद्दल मी पुरेपूर विसरून गेलो आहे. तेव्हा तो म्हणतो, माझा लग्नाचा काही विचार नाही आहे आणि मी याच्यामध्ये पडण्यामध्ये नाही. आपल्याला तू सांग मला दुसरी गोष्ट तुला काय करायची आहे. तेव्हा तो सांगतो, त्या लोखंडेबद्दल आता मला सगळं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे. बायको तू कितीही काही म्हणाली तरी आता माझं मिशन चालू राहणार आहे. मिशन लोखंडेंचा पर्दाफाश. तू बघ आता मी कसं शोधतो. तेवढ्यात इकडे सायली विचार करत असते की मी यांना बोलली तर आहे की मी सगळं शोधेल, पण यांच्या हे नसताना हे सगळं शोधणं कठीण आहे, पण मी काही ना काही नक्की पर्याय शोधेल. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि म्हणायला लागतो, मम्मा आज मला लवकर ऑफिसला जायचं आहे, थोडा लवकर मला निघायला लागेल. तेवढ्यात इकडे लगेच सायली म्हणायला लागते, ताई तुम्ही एक काम करा, यांचा डब्बा भरा. तेव्हा ती म्हणते, असं कसं, पण डब्बा तर तुम्हीच भरताय ना. तेव्हा ती म्हणते, नाही तुम्हीच भरा, आज माझ्याकडे वेळ नाही आहे. सायली लगेच रागारागात तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर अर्जुनला समजतं की सायली अजून सुद्धा आपल्यावरती चिडलेली आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे अर्जुन चैतन्य सावंतांना भेटायला गेलेले असतात. तेव्हा अर्जुन त्यांना यांचा फॅमिली फोटो दाखवतो आणि म्हणायला लागतो, हे मागं जे कपल आहेत ना त्यांच्याबद्दल बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायचं आहे. तेव्हा सावंत विचारतात, तुम्ही यांना कधी चोरी मारी किंवा दारू या सगळ्यामध्ये काही झालं आहे का. तेव्हा अर्जुन विचारतो, तुम्ही असं का विचारताय, काही गडबड आहे का. तेवढ्यात अर्जुन समोर इकडे सदाशिव आलेला असतो आणि तो लॉकअप मध्ये असतो. हे अर्जुनला समजतं. तर दुसरीकडे पूर्णाची इकडे सगळ्या जुन्या गोष्टी काढत असतात. तेव्हा ते म्हणतात, ही जी चादर आहे ना ती आपल्या हिची आहे, त्याच्यामुळे या चादरीचा मला असं वाटते ती लहानपणी ना या चादरीशिवाय कधी झोपच नव्हती आणि प्रतिमाला या चादरीशिवाय कधी झोप आली नाही. तेव्हा सायली म्हणते, मग आपण एक ट्राय करायचं का. आता तसंही त्यांना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात आणि जर आपण ही चादर घेऊन गेलो आणि त्यांना सगळं आठवलं तर खूप छान होईल ना. इकडे प्रतिमा झोपलेली असते. तेवढ्यात सायली तिच्या अंगावरती चादर टाकते. तेव्हा पूर्णाजी विचारतात, प्रतिमा तुला ही चादर आठवली का. सायली त्यांच्याकडे बघायला लागते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवेल का. आणि आता अर्जुन समोर सदाशिवचं हे लफडे बाहेर येत आहे. यामुळे काहीतरी होईल की अजून काहीतरी नवीन तमाशा होईल. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.